नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक कडक आणि आकर्षक डिझाईन बनवणार आहोत. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं सांगणार आहे. या डिझाईनसाठी लागणारे पीएनजी, पीएसडी फाईल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही ती अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत ही नामकरण सोहळा या निमित्त आपण ही डिझाईन बनवणार आहे. आता मी स्टार्टिंगलाच आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच तुम्हाला मी सांगितलेलं आहे, एकदम प्रॉपर आणि एकदम कडक अशी आपण ही डिझाईन बनवणार आहे. आता तुम्हाला मी दाखवतो, आपण ही डिझाईन ची साईज तुम्ही बघू शकता 10x12 इंस्टाग्राम पोस्टसाठी आपण ही डिझाईन बनवलेली आहे. आता ही कशा प्रकारे आपण बनवलेली आहे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे आपण व्हाईट कलरमध्ये टेक्स्चर बॅकग्राऊंड आपण गुगलवरून डाउनलोड केलेलं आहे. तुम्हाला हे देखील गुगलवरती भेटेल. आता हे इथे आपण हा एक शेप ॲड केलेला आहे आणि खालच्या साईडला इथे हे असे कटआउट मारलेले आहेत. आता हे कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला एकदम प्रॉपर व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओत तुम्हाला हे सांगेल. त्याच्यानंतर त्याला आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हे बाळांची नामकरण सोहळ्याची बारशाची ही डिझाईन असल्यामुळे इथे थोडंसं बारक्या मुलांसाठी जे खेळणं असतं ते आपण इथे टाकलेलं आहे. बाकी इकडे सस्नेह निमंत्रण ही आपण PNG टाकलेली आहे आणि त्याचा कलर ओव्हरले आपण केलेला आहे. म्हणजेच आपण कलर अप्लाय केलेले आहे. बाकी इथे आपण पॉपिन्स रेग्युलर फॉन्ट 19 साईज ही आपण इतकी साईज ठेवून आपण टेक्स्ट टाकून घेतलं. त्याचबरोबर आपण इथे इन्फिनिटी फॉन्ट जे की तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला आणि फ्रीमध्ये डाउनलोड करायला भेटेल. हे इथे ॲड केल्यानंतर पण त्याला इन्नर शॅडो आणि ड्रॉप शॅडो अप्लाय केलेलं आहे. त्याचबरोबर इकडे फुगे आणि इथे आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. संपूर्ण टेक्स्ट हे आपण पॉपिन्स रेग्युलर ह्या फॉन्ट थ्रू आपण यूज केलेले आहे. त्याचबरोबर इकडे आता आपण बाळाची ही PNG ॲड करून घेतली. आता ही PNG जर तुम्हाला माहीत नसेल कुठून डाउनलोड करायची, तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण ते देखील तुम्हाला प्रॉपर गाईड करू. त्याचबरोबर इकडे देखील आपण ही बाळाची PNG ॲड केली. आता एकाच डिझाईनमध्ये आपण या दोन मुला-मुलींचे बारशाची आपण ही डिझाईन बनवतोय. बाकी इकडे आता आपण शॅडो अप्लाय करून इथेही खेळणे आहेत. इकडे एक आपण अशी यांची PNG ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपण टाइम टाकला, जे की स्टार्टिंगला सांगितलं पॉपिन्स रेग्युलर फॉन्टचा यूज करून आपण हे टाकलेले आहे. इथे आता आपण रेक्टँगल ॲड करून त्याची साईडला आपण ब्रश मारून अशा प्रकारे आपण ही एक शेप म्हणा किंवा आपण हे एक टेक्स्चर डिझाईन बनवलेली आहे. त्यात आपण कार्यस्थळ टाकलं. इकडे आपण लोकेशन टाकून घेतलं. सेम वरचेच कॉपी करून इथे पुन्हा आपण हे घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यात निमंत्रक, त्यानंतर खाली समस्त परिवार हे अशा प्रकारे आपण टाकून घेतलेलं आहे. बाकी फायनल आपल्या इकडे लोगो देखील आपण ॲड करून घेतलेला आहे आणि ही आपली फायनल डिझाईनचं आउटपुट पाहायला भेटते. आणि फायनल डिझाईन आपली झाल्यानंतर इकडे तुम्हाला पाहायला भेटते आपण स्मार्ट फिल्टर अप्लाय केलेला आहे. कॅमेरा रॉ फिल्टरचा आपण यूज केलेला आहे आणि थोडीशी चेंजेस तुम्हाला इकडे पाहायला भेटते. आपण थोडेसे चेंजेस केलेले आहेत. आता हे चेंजेस
आपण केल्यामुळे भरपूर असा फरक पडतो जेव्हा तुम्ही आपली ही डिझाईन WhatsApp स्टेटसला किंवा तुम्ही इतर कुठेही पोस्ट करता त्यावेळेस हा इफेक्ट यूज केल्याचा भरपूर फायदा होतो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.